नमस्कार, मी सुवर्ण जोशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात एका महत्त्वाच्या घडामोडीने करूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भातली ही बातमी. ईडी कार्यालयामध्ये ते पोहोचले. इक्बाल मिर्ची प्रकरणी प्रफुल्ल पटेल आलेले होते अशी माहिती मिळते. त्यांची संपत्ती जप्त केली असंही कळतं आहे. ईडी कार्यालयामध्ये सही करण्याकरता प्रफुल्ल पटेल आलेले होते अशी माहिती मिळते. प्रफुल्ल पटेल हे ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचले, त्यामुळे चर्चांना वेग आलेला आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणासंदर्भात त्यांना ईडीनं कार्यालयामध्ये बोलावलेलं आहे. सही करण्याकरता पटेल ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचले असंही कळतं आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या थेट संपर्कात आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया. अजित, इक्बाल मिर्ची प्रकरणी प्रफुल्ल पटेल आज ईडी कार्यालयामध्ये आले होते असं कळतंय. याच्याविषयी काय माहिती मिळतेय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेर पडल्यानंतर किंवा कार्यालयात जात असताना त्यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? ईडी कार्यालयामध्ये ते कशासाठी आले होते या संदर्भात अजित? साधारणपणे एक 20 मिनिटापूर्वी प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे जे मोठे नेते आहेत ते ईडी कार्यालयामध्ये आले होते. माझ्या माहितीप्रमाणे तरी पहिल्यांदा प्रफुल्ल पटेल हे ईडी कार्यालयामध्ये आलेले आहेत. इक्बाल मिर्ची ह्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळे आरोप करण्यात आले होते, संपत्ती याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांची जप्त करण्यात आली होती ईडी मार्फत. या संपत्तीच्या संदर्भात सही करण्याकरता प्रफुल्ल पटेल यांना यावं लागणार होतं. जवळपास 3 ते 4 समन्स याआधी ईडीनं प्रफुल्ल पटेल यांना पाठवलेले आहेत. मग त्या समन्सनंतर प्रफुल्ल पटेल यांची चौकशी झाली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही आहे. मात्र अजूनपर्यंत त्यांची चौकशी झालेली नाही आहे हे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मग प्रफुल्ल पटेल आज का आले असावेत असा प्रश्न पडला होता, पण 20 मिनिटांनंतर ते स्वतः खाली आले आणि जाताना त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की इक्बाल मिर्ची प्रकरणामध्ये माझी संपत्ती जप्त करण्यात आली होती आणि त्या संपत्तीच्या संपूर्णपणे जो व्यवहार असतो किंवा ज्या गोष्टी तपासामध्ये समोर आलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींवरती जेव्हा वेळोवेळी टप्प्याटप्प्याने तपास होतो त्यावेळी मला त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि त्याची माझी सही घेतली जाते. कारण की ती त्यांच्या नावावरची संपत्ती होती आणि त्यांच्यावरती आरोप होते. त्यांना ते आरोप मान्य आहेत की नाही आहेत या पद्धतीने एक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेचा एक भाग होता आणि त्यांना वेळोवेळी सही करायला यावं लागतं. ते आज त्याच प्रकरणी सही करायला आले होते आणि ते त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण जी शक्यता होती की या पद्धतीने अनिल देशमुख यांनी ईडी कार्यालयात यावं, पण हे प्रकरण सुरू असताना नेमकं आज ईडीने ईडी न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केलेलं आहे. या आरोपपत्राच्या पार्श्वभूमीवरती प्रफुल्ल पटेल इकडे येणं हे नेमकं एक आश्चर्यकारक होतं. ते कशाकरता आले असावे, अनिल देशमुख या प्रकरणी ते आले आहेत का, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेगवेगळे या ठिकाणी बोललं जात होतं. पण प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं आहे की ते इक्बाल मिर्ची प्रकरणामध्ये त्या ठिकाणी सही करण्याकरता आले होते. अजित, नेमकं फक्त इक्बाल मिर्ची प्रकरणासंदर्भात नक्की इक्बाल मिर्ची या प्रकरणासंदर्भात खूप मोठी राळ उठली. त्यांच्या या प्रकरणामध्ये इक्बाल मिर्चीच्या प्रकरणामध्ये संदर्भाने प्रफुल्ल पटेल यांचं नाव आलं, त्यामुळे खूप चर्चा तर्कवितर्क सुरू झाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर इक्बाल मिर्ची प्रकरणामधलं ईडीकडचं अपडेट काय आहे आणि आज प्रफुल्ल पटेल जे आलेले होते ते याच अनुषंगाने आले होते याच्याविषयीची स्पष्टता त्यांनी स्वतः केली का? कारण एक अशीही चर्चा होतीये की ते म्हणाले मी माझ्या पर्सनल कामासाठी, व्यक्तिगत कामासाठी आलेलो होतो. सुरुवातीला जेव्हा ते ईडी कार्यालयामध्ये जात होते त्यावेळी त्यांना मीच प्रश्न विचारला होता. त्यांनी सांगितलं की मी या ईडीच्या कार्यालयामध्ये आलोय, मात्र इथं ईडीसाठी आलेलो नाही, माझं वेगळं व्यक्तिगत काम आहे याच्याकरता आलो होतो. पण 20 मिनिटांनंतर जेव्हा ते खाली आले तेव्हा त्यांना पुन्हा विचारलं असता त्यांनी तेव्हा स्पष्टीकरण दिलं की इक्बाल मिर्ची प्रकरणामध्ये जी संपत्ती आणि सगळे जे व्यवहार झाले होते त्यामध्ये माझ्यावरती आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणी माझी संपत्ती देखील जप्त करण्यात आलेली आहे, माझी चौकशी देखील झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मला सही करायला आज बोलवलं होतं. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे, ती पूर्ण करण्याकरता मी इथं आलो आहे. आणि त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं की हो, मी ईडी कार्यालयामध्ये आलो होतो, पण या सगळ्या प्रकरणी कोणत्याही पद्धतीने अनिल देशमुख यांच्या प्रकरणाशी काही संबंध नाहीये. माझा संबंध जो होता तो इक्बाल मिर्ची प्रकरणामध्ये माझ्यावर जे आरोप ठेवले गेलेत, माझी संपत्ती जप्त जी केली गेलेली आहे या प्रकरणी मी संपूर्णपणे आज ईडी कार्यालयामध्ये आलो होतो.
हे त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. नक्की अजित, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की अनिल देशमुख प्रकरण सध्या प्रचंड गाजतं आहे. ईडी कार्यालयामध्ये अनिल देशमुख असेल किंवा अनिल देशमुख स्वतः असेल किंवा त्यांचा मुलगा असेल त्यांना बोलवलं जात आहे. त्यामुळे वारंवार अशा चर्चा आज होत राहिल्या की त्याच अनुषंगाने किंवा त्या संदर्भातच प्रफुल्ल पटेल यांना बोलावलं गेलं आहे का?